अजब रमा राघवची जोडी। मला तर वाटतं तो मुलगा जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात आला ना तेव्हा तेव्हा त्याने प्रॉब्लेम्सच क्रिएट केले तुझ्यासाठी आणि माझा अपमान केलाय सतत आजही केला त्याने। आणि गिरीशला काय त्याला तर वाटतं की राघव जे काय बोलतो जे काय करतो ते आपल्या चांगल्यासाठीच असतं। पण काल तू त्याच्या घरी जाऊन त्याला जे काही बोललीस त्याच्या भल्यासाठीच होतं ना। हो मामा, म्हणजे मला ना खरंच असं वाटतं की राघव सरांनी त्यांची लाईफ एन्जॉय करायला हवी। त्यांनी ना नेहमी हॅपी राहायला हवं। दॅट्स व्हॉट आय फील। पण त्याची अनऑर्थोडॉक्स फॅमिली त्याला करूच देणार नाही। येस बेबी, ती त्याला असं वागूच देणार नाही। इनफॅक्ट तुला आठवतंय का तो म्हातारा काय म्हणाला येऊन? संस्कारहीन म्हणाला तो मला। थर्ड ग्रेडेड आहोत आपण असं म्हणाला तो। आणि तो राघव तर काय म्हणाला की अशा शब्दात बोलायचं नाही। म्हणजे मी काय केलं होतं बेबी? तूच मला सांग मी काय केलं? या अशा पद्धतीने तुझी मॉम ह्युमिलेट होते हे मी डिझर्व करते का ग? डिझर्व करते तुझी मॉम हे अशा पद्धतीने ह्युमिलेट? नाही नाही मॉम, अजिबात नाही। कधी कधी मला तर वाटतं की माझं आयुष्य तर राजूपेक्षाही वाईट आहे। आपल्या घरात आहे ना मला त्याच्यापेक्षाही कमी किंमत आहे। आणि हे फक्त आणि फक्त त्या राघवमुळे। कधी कधी मला काय वाटतं माहिती, मला असं वाटतं की माझं हे सॅड लाईफ आहे ना मी कायमचं संपवून टाकावं। मॉम, हो खरंच मला असं वाटतं की सॅड लाईफ कायमचं संपवून टाकावं। नो 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 मॉम, नो। हो हो रमा, मला तसंच वाटतं रमा। नाही मॉम, प्लीज 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 असं नको बोलू ना, प्लीज सांग ना मला काय किंमत आहे मला आपल्या घरामध्ये? राजूपेक्षा जास्त अपमान होतो की नाही माझा? रोज होतो, गिरीश कडून होतो। ती पवित्रा करते। नाही मॉम, नाही मी हे सॅड लाईफ संपवून टाकणार रमा। नो मॉम, आय प्रॉमिस तुझं पुढे कधीच तुझं ह्युमिलिएशन नाही होणार मॉम, आय प्रॉमिस। प्लीज 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 असं नको बोलू, प्लीज प्लीज। डोंट वरी बेबी, आय नो यू सो वेल। सर, यस तुमचं पण डोकं दुखतंय का? सेम सेम। माझं पण खूप डोकं दुखतंय। यस मी टू। असं वाटतंय ना की ब्रेन मध्ये अजून ते लाऊड म्युझिक सुरू आहे आणि ना असं कालचा हँगओव्हर अजून उतरला नाहीये सर। सेम इयर। मी तुझ्यासाठी लिंबू पाणी आणू का? हा हे कशाला हवंय लिंबू पाणी? हे पार्टीज कशासाठी असतात? आठवणी काढण्यासाठीच ना बस। हा पण काल मिस्टर आणि मिस पीने पार्टीमध्ये खूप मजा आणली हा। त्या दोघांनी आपल्या पार्टीला 4 चांद लावले। हो सर, पण ना आमची रॅम जिंकायला पाहिजे होती। का रॅम्स का जिंकायला पाहिजे होती? अरे राघवने पण बरोबरीची टक्कर दिलीच ना शेवटी तिला। अरे मिस्टर आणि मिस पी किती परफेक्ट कपल आहेत ना। हा पण ते आता मिस्टर आणि मिस पी कपल नाही राहणार। आय एम शुअर मिस्टर आणि मिसेस पी होतील लवकरच। वाय लाफिंग? कारण सर आम्हाला नाही वाटत कालच्या पार्टी नंतर तुमचं भविष्य खरं ठरेल। मिस मोना, मिस नेहा। रमा आणि राघव सर आले। सुप्रभात रमा मॅडम, सुप्रभात म्हणलं सुप्रभात। काय झालं आज गुड मॉर्निंग नाही म्हणणार मला? रमा मॅडम, मला कल्पना आहे आज सकाळी जे काही झालं त्याच्यामुळे तुम्ही जरा नाराज आहात माझ्यावर। फक्त नाराज नाही, स्वतःचा राग कंट्रोल करते। आज परत एकदा तुमच्यामुळे माझी मम हर्ट झाली।
तुमचे डॅड तिला नको नको ते बोलले. अहो नाही, आबा समजुतीने बोलत होते, पण तुमच्या आईने त्यांचं काहीच ऐकून नाही घेतलं. व्हॉट डू यू मीन? तुमचे डॅड काही नॉनसेन्स बोलतील आणि माझ्या मॉमने ते गपचूप ऐकून घ्यायचं होतं का? अहो पण आबा नॉनसेन्स बोलतच नव्हते. तुमची काय चूक झाली ते फक्त ते सांगत होते इतकंच. आणि आबांना तुमच्या वडिलांबद्दल खूप आदर आहे. परांजपेंच्या नावाला कधीही बट्टा लागू नये असं त्यांना वाटतं. आणि रमा मॅडम, मी खरंच सांगतो, आबा जे काही बोलले ना ते तुमच्या काळजीपोटी बोलले. रिअली? जर का त्यांना माझी इतकीच काळजी वाटत होती तर त्यांनी माझ्याशी एकटीशी बोलायला पाहिजे होतं ना. माझ्या डॅड कडे कंप्लेंट करायची काय गरज होती? माझ्या मॉमला नको नको ते बोलायची काय गरज होती? त्या दोघांचा या सगळ्याशी काय संबंध होता राघव सर? रमा मॅडम, अहो त्यांचा तर थेट संबंध येतो. आबांचं असं मत आहे की तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर योग्य संस्कार करायला हवे होते. मग तुम्हाला कळलं असतं की एका सभ्य घरी मध्यरात्री दारू पिऊन जायचं नसतं. आय नो चूक झाली आमची. मी फ्लो मध्ये जरा जास्तच बोलून गेले. पण हे आपण दोघं सॉर्ट आउट करू शकलो असतो ना. फॅमिलीजला इन्व्हॉल्व करायची काय गरज होती? काल रात्री जेव्हा तुम्ही माझ्याकडे दारू पिऊन येऊन माझ्या अंगणात मला जोरजोरात हाका मारल्यात ना, तेव्हा तुम्ही माझ्या फॅमिलीला इन्व्हॉल्व केलं. तुम्ही मला वाटतंय ते बोलला असतात ना रमा मॅडम, तरी मी ते ऐकून घेतलं असतं. पण तुम्ही माझ्या अख्ख्या कुटुंबाला बोललात. त्यामुळे त्यांना तुमच्याबद्दल काय वाटतं ह्यावर माझा ताबा नाही. पण अर्थात तुम्ही जे केलं त्यात तुमची चूक नाही, तुमच्या पोटातल्या दारूची चूक. रमा मॅडम, ह्या असल्या सवयींपासून ना जरा दूर राहा. राघव सर, आता उगाच काही भलतं सलतं बडबडू नका. मी भलता सलता बोलत नाहीये. आबांचाही हाच मुद्दा होता की तुम्ही चुका करणं टाळा, नाहीतर खूप उशीर होईल. आणि तुमच्या आईंनी सुद्धा तुम्हाला निदान असल्या बाबतीत तरी प्रोत्साहन द्यायला नको होतं. राघव सर, माझ्या मॉम बद्दल काही बोलायचं नाही. मी ऐकून घेणार नाही. मग तसंच माझ्या आबांबद्दल कोणी चढ्या आवाजात बोललं तर मला ते चालणार नाही. आणि तुमच्या आईंनी त्यांनी आबांच्या वयाचाही मान ठेवला नाही. त्याचं काय? मग तिने काय करायला हवं होतं? सांगा ना, काय करायला हवं होतं? तुमचे डॅड तिने केलेल्या संस्कारांवर कमेंट्स पास करत होते, मग तिने काय हसत हसत त्यांना चहा कॉफी पाजायला हवी होती? त्याची अपेक्षाही नाहीये. पण निदान जरा विचार केला असता की आपण आपल्या मुलीला गरजेपेक्षा जास्त सूट तर देत नाही होत ना. कसं आहे ना, आमच्या घरात सगळ्यांना फ्रीडम आहे, तुमच्यासारखं नाही. हे करायचं नाही, ते करायचं नाही, लाईफ मध्ये काय काय एन्जॉय करायचं नाही ना, ह्याची भली मोठी लिस्ट आहे तुमच्याकडे. पण आमच्या इथे तसं नाहीये. फक्त पुस्तक वाचून आणि श्लोक म्हणून स्वतःचं लाईफ जगता येत नाही. त्याच्यासाठी स्वतःला अपग्रेडेड ठेवावं लागतं. आणि हे माझ्या मॉमने मला शिकवलंय. ओके? अच्छा, म्हणजे बेबंद पार्ट्या करणं, रात्रभर घराबाहेर राहणं, ह्याला तुम्ही जगणं म्हणता का? स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काही न करणं ह्याला जगणं म्हणतात का? कसं ना, मला तुमच्यासारखे मोठे मोठे श्लोक म्हणता येत नाही. पण येस, एकच लाईफ जी माझ्याकडे आहे ना, ती मला छान जगता येते. सो माझ्या मम्मीने हे मला शिकवलं. आणि तुमचे डॅड रॉंग आहेत. ते आउटडेटेड आहेत आणि त्यांनी तुम्हाला सुद्धा आउटडेटेडच करून ठेवलंय. रमा मॅडम, बोलताना जरा विचार करून बोला. नसेल आमचं कुटुंब तुमच्यासारखं अपग्रेडेड, पण आमच्याकडे ना चांगले विचार आहेत आणि ह्याच संस्कारांचा वारसा मलाही मिळालाय. आजपर्यंत मला त्रास देण्यासाठी तुम्ही अनेक पैसा लावल्यात, पण एकदाही तुम्हाला यश मिळालं नाही, मला माहितीये ना. पण आयुष्यात आजपर्यंत मला जे काही यश मिळालंय ना, ते माझ्या संस्कारांमुळे मिळालंय. तुम्हाला वाटतं की अपेयपान करून तुम्ही आयुष्याचा उपभोग घेताय, पण मॉडर्न विचारांच्या तुम्ही काल रात्री दारूच्या नशेत जेव्हा झुलत होतात ना, तेव्हा तुम्हाला घरी सुखरूप पोचवणारा हा जुन्या विचारांचा मी होतो, हे लक्षात ठेवा. तुमचे नवीन विचार तुम्हाला क्षणिक आनंद देतील,
पण जेव्हा काही सावरायची वेळ येईल ना तेव्हा आपली परंपराच उपयोगी येते, हे लक्षात ठेवा. शालिनी, अगं गजाला जाऊन खूप वेळ झाला. परांजप्यांच्याकडे काही याचा पारा चढला असेल किंवा काही वादावादी झाली असेल असं तर नाही ना? नाही नाही आई, असं काही होणार नाही. राघव गेलाय ना बरोबर, तो घेईल सांभाळ. हो, पण याचं ब्लड प्रेशर वाढतं ना लगेच. अगं काही होणार नाही आबांना. आणि बरंच झालं ते तिकडे गेली. त्या रमाला ना चांगलं सुनावलं पाहिजे आबांनी, मग तरी ती सरळ होईल. कुत्र्याचं शेपूट आहे ते, काही सरळ बिरळ होत नसतं. हो ना, त्या नादात काहीतरी अनर्थ होऊन बसायचं. कसं आहे, परांजपेंशी संबंध बिघडायला नको. काय आहे, श्रीमंत माणसांशी चांगलं वागायला हवं, पुढे मागे उपयोगी पडतात. काही काय बोलताय तुम्ही? त्यांच्याकडे किती पैसा आहे हे बघून आपण ठरवायचं का त्यांच्याशी कसं वागायचंय ते? हो, तसंच करायचं असतं. फक्त आशीर्वादाने कुणाचंही पोट भरत नाही. जाऊ दे, सई, ह्या घरात माझ्या मताला किंमत कुठे? खूप किंमत आहे. पण तुम्ही मत काय मांडताय याचा तरी थोडा विचार करा. बघा बघा कसे दोघं एकमेकांशी भांडून प्रूव्ह करतायत की ते मेड फॉर इच अदर आहेत. काय? अहो सर, तुम्हालाही तेच दिसतंय ना जे आम्हाला दिसतंय? ऑफकोर्स. अहो सर, रमा आणि राघव आता क्लिअरली भांडले, म्हणजे ते हे प्रूव्ह करतायत की ते एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत. नो माय डिअर ऑल्स, तुम्ही सगळे खूप इमॅच्युअर आहात. तुम्हाला कोणालाही माझ्या इतका एक्सपिरियन्सही नाही आणि भविष्याचं नॉलेज सुद्धा नाही. मग सर, तुमचं नॉलेज आता काय सांगताय? देअर यू आर. माझं नॉलेज हेच सांगतंय की भांडण हीच प्रेमाची पहिली पायरी असते. फर्स्ट स्टेप ऑफ लव्ह. मला सांगा, आपण कुणाशी जास्त भांडतो? आपल्या माणसाशी. कुणी आपल्या मनाप्रमाणे वागावं असं आपल्याला वाटतं? आपल्या माणसाने. म्हणून आपण फक्त आपल्या माणसाशी भांडतो, जसे रमा आणि राघव आता एकमेकांशी भांडतायत. येस. हो हो सर, मला ना आता पटतंय तुमचं. मिस मोना, माझं भविष्य कधीच खोटं ठरणार नाही. मिस्टर अँड मिस पी हे एकत्र येणार आणि एवढंच नाही तर त्यांच्या फॅमिली सुद्धा एकत्र येणार. म्हणजे हॅशटॅग रमा राघव खरं होणार? येस, पण त्यामध्ये आणखीन एक गोष्ट ऍड होणार. हॅशटॅग मिस्टर अँड मिस पी. येस. पाणी घे. हो. राघव नाही आला? गिरीश परांजपेच्या घरूनच ऑफिसमध्ये गेला परत. परांजपेंच्या घरी काय झालं? अहंकार बघायला मिळाला. घरातला कर्ता पुरुष एका संतापी बाईच्या मुठीत असतो तेव्हा त्या घराची कशी वाताहत होते हे बघायला मिळालं. आई, धक्का बसला आणि वाईटही वाटलं ग. अरे पण तिथे झालं काय, मला काही कळत नाहीये. आई, आपल्या सगळ्यांना वाटतं ना की रमा बेशिस्त आहे, उद्धट वागते. पण आज मला कळलं की त्यात तिचा काहीच दोष नाही आहे. मग कोणाचा दोष आहे? तिच्या आईचा. लावण्या परांजपेचा, गिरीश परांजपेची पहिली बायको. तिच्या तालावर ते संपूर्ण घर नाचतं. आई, गिरीश परांजपे ऑफिसमध्ये राजे असतील ग, पण घरात त्यांचं काहीही चालत नाही. आज फक्त त्या लावण्याबाईच बोलत होत्या. आपण इथे रमाचं बोलणं ऐकून थक्क होतो ना. पण आज मला वाटलं की तिच्या आईच्या मनाने रमा खूप शांत आणि संयमी आहे. काय? रमा शांत आणि संयमी?
हे सगळे शब्द एका वाक्यात कसे असू शकतात आबा? हो ना, भयंकर आगीट मुलगी आहे ती. ही तिच्या आईचीच देणगी आहे नारायणा. खाण तशी माती म्हणतात ना, ते उगाच नाही. आई महाभयंकर बाई आहे ग ती. जाऊ द्या आबा, त्या लावण्याताई कशाही असल्या, आपल्याला त्याचं काय. हो ना. कार्तिके, तिची मुलगी आपल्या राघवच्याच ऑफिसमध्ये काम करते हे विसरू नको. पण दादावर तिच्या संगतीचा कुठलाही परिणाम होणार नाही. हो गजा, माझा आपल्या राघवावर पूर्ण विश्वास आहे. माझाही त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे ग. पण तरीही ती मुलगी काल इथे आपल्या घरी आलीच ना, राघवला बिलगलीच ना. बघ गजा, राघवाची काळजी घ्यायला आपण सगळे आहोत ना. पण आज तू त्या मुलीची कान उघडणी केलीस ना, हे फार बरं केलंस. आई, मी शांतपणे गिरीश परांजपेंना माझ्या पद्धतीने समजावलेलं आहे. पण त्यांची पत्नी जोपर्यंत त्या घरात आहे ना, त्या घराला कोणीही वाचवू शकत नाही. अगदी ब्रह्मदेव जरी खाली उतरले आणि त्यांनी तिला 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या ना, तरी ती त्यांना परतवून लावेल. तिच्या गर्वाच्या चक्रात रमामुळे आपला राघव भरडला जाऊ नये म्हणजे मिळवलं. माझं डोकं दुखतंय, मी पडतो जरा. शालिनी, जरा काढा करून घेऊन ये. येस, कम इन. सर, तुम्ही बोलवलं? येस येस. सर, तुम्हाला मेहता लोगो ॲनिमेशन बद्दल बोलायचं का? नाही, कारण त्याची मेल मी तुम्हाला पाठवली मगाशीच. नो 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 माय बॉय. अरे मी ऑफिस अफेअर्स तुझ्याशी का डिस्कस करीन? आय नो तू तुझ्या कामात एकदम परफेक्ट आहे. फक्त जेव्हा रमाशी डील करायचं असतं ना, तेव्हा थोडेसे प्रॉब्लेम्स होतात. खरंय सर तुमचं. मला माफ करा, मगाशी आमचं जरा भांडण झालं, वाद झाले, आवाजही वाढला. ऑफिसमध्ये असं व्हायला नको होतं. माफ करा सर. नो 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 माय बॉय. मला त्या भांडणाविषयी सुद्धा काहीही बोलायचं नाही. मग काय बोलायचं सर? मिस्टर पी, मी तुला 3 प्रश्न विचारू शकतो? विचारा ना सर. एक मिनिट, तुम्ही माझं भविष्य सांगण्यासाठी प्रश्न विचारणार आहेत का? येस, व्हेरी करेक्ट माय बॉय. अरे मला तुझ्या नजीकच्या भविष्याविषयी जरा क्युरियासिटी आहे म्हणून विचारायचे. कॅन आय? ओके. सो मिस्टर पी, माझा पहिला प्रश्न, स्टॅच्यू, मॅच आणि वॉच यापैकी तू काय निवडशील? मॅच. Very well answered. Second question. Fight, sight आणि लाईट यापैकी तू काय निवडशील? सर, लाईट शब्दाचे 2 अर्थ होतात, हलकं आणि प्रकाश. आपल्या आयुष्यात ह्या दोन्ही गोष्टी असायलाच हव्या. कितीही मोठं संकट आलं तरी आपलं मन आणि डोकं हे हलकं असायला हवं. आणि अन्याय कितीही अंधारात लपला तरी त्याच्यावर प्रकाश पाडून आपल्याला न्याय मिळवायलाच हवा. वेल 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 माय बॉय, व्हेरी वेल आन्सर्ड. नाव थर्ड अँड फायनल क्वेश्चन. सॉरी, थँक यू अँड डोंट माइंड यापैकी तू काय निवडशील? सॉरी निवडीन सर. सॉरी, इलॅबोरेट इट. सर, आपली चूक असताना माफी मागून ती चूक कबूल करणं हे खूप कठीण असतं. अनेक लोकांना हे कमीपणाचं वाटतं. मला स्वतःला असं कोत्या मनाचं बनवायचं नाही. त्यामुळे माझ्यामध्ये माफी मागण्याचं बळ यावं ह्यासाठी मी कायम प्रयत्न करेन. ब्रावो माय बॉय, ब्रावो.
वंडरफुल आन्सर. याचा अर्थ नो राघव, राघव प्लीज प्लीज कम सिट. मिस्टर, ती पुढचे 3 दिवस तुझ्यावर खूप मोठं संकट येणार आहे. अरे ह्या 3 दिवसामध्ये तू खूप स्ट्रगल करणार आहेस. तू मोठ्या लोकांना चॅलेंज करशील आणि त्याचे परिणाम तुला भोगायला लागतील. मे बी तुझ्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. येस, सावधान राघव. राघव, राघव सावधान, सावधान. पुढचे 3 दिवस तुझ्या कपाळावर मोठ्या अक्षरात लिहिलंय धोका, धोका, डेंजर, धोका. तुम्हाला वाटतं की अपेयपान करून तुम्ही आयुष्याचा उपभोग घेताय, पण मॉडर्न विचारांच्या तुम्ही काल रात्री दारूच्या नशेत जेव्हा झुलत होतात ना, तेव्हा तुम्हाला घरी सुखरूप पोचवणारा हा जुन्या विचारांचा मी होतो, ते लक्षात ठेवा. रॅम्स, तू ओके आहेस ना? तुझं राघव सरांसोबत भांडण झालंय का? तुला काय करायचंय? तुझं काम कर ना. हाय मॉम, बरं झालं तू कॉल केलीस. मम्मा तू ओके आहेस ना? सगळं काही ठीक आहे ना आता? या, मी ठीक आहे आता. प्रभा, ॲक्च्युली आज सकाळी जे काही झालं त्यामुळे तू डिस्टर्ब झाली असेल याची खात्री आहे मला, म्हणून तू कशी आहे हे बघावं म्हणून फोन केला मी. ओके आहेस मी डार्लिंग? मम्मा, यू आर सो स्वीट. पण तू ओके आहेस ना? नो मॉम, आत्ताच माझं राघव सरांशी भांडण झालं आणि म्हणून मी आता आणखीन डिस्टर्ब झाले. एक मिनिट, तो राघव आता तुझ्या समोर आहे का? नाही. वाय? अहो जाऊ का करतेस तू त्याला? आणि राघव सर असं म्हणालीस तू आता. सर म्हणून घेण्या एवढी लायकी तरी आहे का त्याची? काही नाही मॉम, अगं ते आता मला सवय झाली आहे ना म्हणून. मला एक सांग, तो भांडलाय तुझ्याशी? जाऊ दे ना मॉम, सोड तो टॉपिक आता. इथून पुढे तुझ्याबद्दल कोणी काही बोलेल ना ते मला ऐकून घ्यायचं नाहीये. सो लेट इट बी. जाऊ दे आता. ओके 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 ओके, रिलॅक्स. हां डार्लिंग, रिलॅक्स हो. तो राघव आणि त्याचा तो इरिटेटिंग बाप, या दोघांचा विषय आता डोक्यातून काढून टाकूया आपण. ऐक, मला नाही एक आयडिया सुचली होती म्हणून फोन केला होता तुला. आपण दोघीच कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का? बरेच दिवसात गेलो नाही आणि एकमेकांची छान गप्पा मारू. विल हॅव नाईस फूड. ओके? तुला माहिती आहे ना, मला घरी तुझ्याशी खूप बोलायचं असतं, पण आपण दोघी बोलायला लागलो की तो गिरीश आणि ती बाई दोघे मध्ये मध्ये ना खूपसत असतात सतत. यू आर राईट मॉम, मलाही अशा आउटिंगची गरज आहेच. फाईन देन, तू माझ्या ऑफिसच्या बाहेरच ये ना, मी तुला तिथेच भेटते. ओके? Oh, that's wonderful. Great. Then see you soon, darling. बाय. Bye. Take care. रक्षाबंधन ॲपच्या ग्लिचवर काम करायचं होतं, झालंय का ते? हाफ एन आवर मध्ये होईल. ठीक आहे.
वैभव, तुला कळतंय का? रमा आणि राघव सर एकमेकांकडे डिरेक्टली बघत सुद्धा नाहीयेत. त्या दोघांमध्ये इतकं टेन्शन आहे ना की त्याच्यामुळे अख्खं ऑफिस सिरियस होऊन गेलंय. येस डार्लिंग, यू आर राईट. या मॅडम, हे डिझाईन्स बघा, सगळे चेक करा. मला संध्याकाळपर्यंत त्याच्यावरती रिपोर्ट हवा. ओके सर. कम ऑन रमा, किती उशीर. सो सॉरी मला माहित आहे तुला खूप वेळ वाट बघावी लागली. अगं ऍक्च्युली काय ना मॉम, मी तुला ऑफिसमध्येच बोलवणार होते, पण पुन्हा तिथे राघव सरांसमोर नवीन ड्रामा क्रिएट झाला असता. व्हॉट ड्रामा? अगं तेच ग मम्मा, राघव सरांचे डॅड आपल्या घरी आले होते, त्याच्यावरनं आपल्या घरात एवढा ड्रामा क्रिएट झाला आणि आज त्याच विषयावरनं माझ्यात आणि राघव सरांमध्ये भांडण पण झालं. उगाच तू ऑफिसमध्ये आली असती तर अजून वादाची ठिणगी पडली असती. मग मी तुला म्हणाले की बाहेर भेट. मला एक सांग, तो राघव तुला काही बोलतोय का ग? नाही म्हणजे त्याचा बाप जसं बोलला ना तसं बोलतोय का तो तुला काही? नाही मामा, राघव सर अजिबात तसे नाहीये. ते ना खूप पोलाइट आहे. पण मला पण ते खूप इरिटेट करतात मामा. पण कसं आहे ना, ते ना मामा मनाने खूप चांगले. यु नो व्हॉट मामा, आज पण राघव सर माझ्याशी खूप भांडले. त्यांना ह्याचा राग आलाय की तू त्याच्या डॅडना खूप बोलली आहेस. म्हणजे मग काय करायला हवं होतं मी? हा, तो माणूस माझ्याच घरात येऊन मला काही वाटेल ते बोलतोय, ते ऐकून घ्यायला हवं होतं शांतपणे. आय नो मामा, तू जे केलंस ते करेक्ट केलंस. तू कधीच चुकीचं वागत नाही. मी राघव सरांना हेच समजवत होते, पण त्यांना काही कळतच नव्हतं. देवी, आपण आपला मूड चांगला व्हावा म्हणून बाहेर भेटतोय ना? हा, तर आता इथे पण आपण राघव बद्दलच बोलायचं. नो मामा, मलाही या टॉपिकवर नाहीच बोलायचं. गुड. सो आता हा विचार मनातून काढून टाकायचा. बस निघूया. हा, मनाने चांगला म्हणे. काय झालं मामा? आपल्याला निघायचं नाही आहे का? कसला विचार करते अचानक? तू म्हणालीस की राघवचा टॉपिक तू डोक्यातून काढून टाकलायस, पण खरंच हा विषय तुझ्या डोक्यातून निघून गेलाय का ग? मामा अगं, राघव सरांनी ऑफिसमध्ये आत्ताच माझं डोकं फिरवलं थोडं, त्यामुळे माझ्या डोक्यात थोडे विचार सुरू होते. नाहीतर मी का विचार करेन ना. कारण आजकाल तुझं फक्त राघव पुराण चाललीस. तुला हे कळतच नाहीये की तो तुझ्या लाईफमध्ये आल्यापासून तुझ्या आयुष्यात कितीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत, आणि तरीही तुला त्याच्याविषयी बोलण्याशिवाय चैनच पडत नाही. याचा अर्थ काय आहे रमा? पण मामा, मी कुठे राघव सरांबद्दल बोलतेय? सी, हेच म्हणते मी, तुझ्या लक्षातच येत नाहीये की तू त्याच्याबद्दलच बोलतेय. रमा, नको नको म्हणताना तू हा जॉब एक्सेप्ट केलास, पण आता तू तो एन्जॉय करायला लागलीस. ओके? आणि ना या नादात तू तुझी पर्सनॅलिटी हळूहळू विसरायला लागली. बेबी, आधी तू किती फन लव्हिंग, कूल, हॅपनिंग होतीस, आणि आता फक्त तो राघव आणि दॅट ब्लडी ऑफिस ह्याच्याबद्दलच विचार चालू असतो, ह्याच्याबद्दलच बोलत असतेस तू. हे बघ, लक्षात ठेव, तो जॉब म्हणजे तुझं करिअर नाहीये. ओके? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दॅट. आय एम सो सॉरी. मी खूप हायपर झाली डार्लिंग, पण तुझी काळजी वाटते बेटा. इनफॅक्ट मला असं वाटतं की ती बाई तुझं करिअर हायजॅक करेल की काय. हायजॅक? कोण मामा? तीच ते पवित्रा.
गोड बोलून तिने डॅडच्या आयुष्यात माझी जागा घेतली आणि आता तुझी जागा ती त्या आरुषीला देईल. तुझ्या डॅडचा सगळा बिझनेस ना त्या आरुषीच्या घशात जाणार आहे तिच्यामुळे. नाही नाही मम्मा, हे बघ चिल, हे असं काही नाही होणार आहे. नाही असं मलाही वाटत होतं रमा, एक्झॅक्टली हेच मला वाटत होतं. पण एक दिवस अचानक तुझ्या डॅडने त्या बाईला आणलं माझ्या घरात, मला न विचारता. माझी जागा दिली मला न विचारता. माझा हक्क माझ्याकडून काढून घेतला मला न विचारता. नाही आणि आता तिची मुलगी ना ती आरुषी, ती तेच करणार आहे. तुझा हक्क ती काढून घेणार आहे तुला न विचारता. यांनी असं होऊ देणार नाही, कारण जे राईटफुली तुझं आहे ना ते तुलाच मिळायला हवंय रमा. अंडरस्टँड दॅट. नाही म्हणून मी तुला वॉर्न करते. आय एम वॉर्निंग यू. तुझा वेळ आहे ना त्या राघव सारख्या लोकांच्या मागे वेस्ट करू नकोस. मम्मा मी नाही करत आहे वेस्ट, डोंट वरी, ट्रस्ट मी. गिरीशने तुला 3 महिने दिले होते, त्यातला 1 महिना आता संपत आलाय. पुढच्या 2 महिन्यात गिरीशला तुझ्याकडून जे जे अपेक्षित आहे ते तुला करून दाखवायचंय. ती फालतू कंपनी ती सोडून आहे ना गिरीशच्या कंपनीची CEO व्हायचंय तुला. ओके. आणि पुढच्या 2 महिन्यात असं काम करून दाखवायचं की कोणीही तुझ्यावर बोट ठेवू शकणार नाही, तुला CEO होण्यापासून रोखू शकणार नाहीये. असंच काम करायचंय. येस मॉम, डोंट वरी, मी स्वतःला प्रूव्ह करेन. आय प्रॉमिस. आय नो दॅट बेबी. आणि म्हणूनच आता त्या राघव सारख्या लोकांना तुला डिस्ट्रॅक्ट करू द्यायचं नाहीये. रस्त्यावरची कुत्री असतात ना त्यांना भुंकू द्यायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. सो यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या राघव सारख्या लोकांना कम्प्लीट इग्नोर करायचं आणि कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं. फोकस ओनली ऑन युअर वर्क. येस मॉम. एनिवेज मॉम, आपण कुठे जातोय आता? सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आपण आपल्या नवीन साईटवर चाललोय. ऍक्च्युली हे काम गिरीशने करायला हवं होतं पण तो ते करणार नाही. हे काम सुद्धा मलाच करायला पाहिजे. गिरीश इज सो रिडिक्युलस. आय हेट हिम टू. अगं मम्मा, स्लो डाऊन. काय करतेस, एवढी फास्ट का चालवतेस गाडी? डार्लिंग, रिअली घाबरलीस का? ऑफकोर्स नॉट. अगं पण एवढं फास्ट चालवायची काय गरज आहे ना, म्हणजे आपल्याला काही घाई नाहीये. पण कमी स्पीड मध्ये पण जाऊ शकतो. गाडी म्हणजे कम ऑन, लाखो रुपये खर्च करून इतक्या मोठ्या गाड्या घ्यायच्या, त्या काय बैलगाडीच्या स्पीडने चालवायला? चल मम्मा, मम्मा प्लीज स्लो. मम्मा प्लीज प्लीज ऐक माझं. माणसं येतं घर रस्त्यावर, स्लो डाऊन. ते असणारच, दे विल बी देअर ऑलवेज. पण आपण आपल्या स्टाईलनेच गाडी चालवायची. अशी गाडी चालवण्यामध्ये मज्जा असते. मम्मा स्लो डाऊन. नाही 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 मम्मा, राघव सर अजिबात तसे नाहीये. ते ना खूप पोलाइट आहे. ते ना मम्मा मनाने खूप चांगले. मम्मा, मम्मा समोर बघ. मम्मा, मम्मा समोर बघ. अगं अगं हे साईड काका प्लीज सर का. मम्मा स्लो डाऊन. मम्मा प्लीज. अगं ऐक, समोर बघ मम्मा. थांब. तुम्ही कुठं लागलं तुम्हाला? बापरे. अहो हो, खूप लागलंय तुम्हाला. मम्मा, अगं मम्मा तू त्या माणसाला उडवलं सगळं. तो माणूस. प्लीज प्लीज शांत हो जरा. शांत हो प्लीज प्लीज. अगं कसं शांत राहू मम्मा? तू त्या माणसाला उडवलंस.
चल आपण जाऊन त्याला बघून येऊया. चल पटकन. नाही, इथेच बसून राहायचंय. अगं मामा, मी तुला सांगत होते स्पीड कमी ठेव म्हणून, तू माझं ऐकतच नव्हती. चल, आपल्याला त्याला हेल्प करायला हवी बाबा. चल पटकन चल. नाही, इथेच बसून राहायचं रमा. प्लीज, यू मॅड. बघतीस का तिथे किती गर्दी जमली. अशा वेळी मॉब आहे ना व्हायलंट झालेला असतो. आपण तिथे गेलो ना तर कोण चुक आहे कोण बरोबर आहे ते विचारणारच नाहीत आपल्याला. किती त्या मनस्थितीत नसतात. प्लीज अंडरस्टँड, लिसन टू मी. मामा अगं काय करतेस. आपण निघू नाही शकत असं. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. मामा तू काय करतेस. मामा मामा ऐक माझं. मामा प्लीज. मामा आपण त्याला घेऊन जायला हवं हॉस्पिटल. मामा ऐक, असं नाही निघू शकत आपण. काळजी करू नका तुम्ही, आपण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दादा तुम्ही काळजी करू नका, आपण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. एक कोणीतरी हॉस्पिटल, कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा. अरे व्हिडिओ काय करताय, ॲम्ब्युलन्स बोलवा त्यापेक्षा. असं म्हणू नका हो दादा, काळजी करू नका, हॉस्पिटलमध्ये जाऊ. फोन हा मम्मा ऐक ना. अगं मम्मा 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 ऐक ना. मम्मा तर ऍक्सिडेंट होतो माणूस. मग तू काय चाललंय तुझं. काम डाऊन, शांत हो. हे रडतीयस तू. प्लीज डोंट क्राय. सगळ्यांना कळेल खूप मोठा इश्यू झाला आणि प्रॉब्लेम होईल. काम डाऊन. मम्मा पण तो माणूस त्याला काही झालं नसेल ना मम्मा. काहीही झालेलं नाहीये त्याला. ओके, तिथे गर्दी जमली होती. त्या गर्दीतलं कोणीतरी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं असतं. He'll be all right. Okay, don't worry. मॅडम काय नाही, काय झालंय. आग लागली कुठे. आग नाही मॅडम, रक्त. काय रक्त रक्त कुठे. काय बडबडतोयस तू. बडबडत नाही मॅडम, ते गाडीतून सामान काढत होतं ना, तर गाडीच्या टायरला रक्त लागलं होतं. हा ते, अरे गाडीखाली कुत्रा आला होता, त्याचंच रक्त लागलं असणार. बट डोंट वरी, मी कार वॉशला देईन तर ते निघून जाईल. काय काय बघतो तसा. कामं संपली तुझी. निघ ना मग, निघ. मम्मा अगं त्याचं रक्त तो माणूस ऑन द स्पॉट गेला असेल बाबा. त्याचं रक्त. मम्मा प्लीज ऐक. हे बघ, आय अग्री, त्या माणसाला थोडंसं लागलंय आणि ते रक्त चाकाला लागले. नथिंग टू वरी, डोंट वरी. मम्मा ऐक ना. अगं त्या कारच्या चाकाला रक्त लागलंय बाबा. तो माणूस ऑन द स्पॉट गेला नसेल ना, त्याला खूप जास्त लागला असणार आहे बाबा. त्याला काही प्लीज जरा शांत हो. रिलॅक्स प्लीज. प्लीज किती पॅनिक होतेस तू बच्चा. प्लीज. हे बघ, आय अग्री की त्याला लागलेलं आहे, पण थोडंसंच लागलेलं असेल. हा, आणि ते त्याचं रक्त टायरला लागले. बट डोंट वरी, काही जास्त झालेलं नाही. ओके, रिलॅक्स, शांत. प्लीज प्लीज. कसं काय करते. असं कसं बोलतेस की काही नसेल झालं. तो माणूस आपल्या कार खाली आला. आपल्याला त्याला हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे होतं बाबा. आपण कार थांबवायला हवी होती. काय बोलतेस, तुला कळतंय का. आपण जर तिथे थोडा वेळ जरी थांबलो असतो ना, तरी कोणीही आपलं काहीही ऐकून घेतलं नसतं. सरळ पोलिसांना फोन केला असता आणि मला सांग, आपण जेलमध्ये गेलो असतो तर तुझ्या डॅडच्या रेप्युटेशनचं काय झालं असतं. ह्याचा विचार केला असता तू. रमा प्लीज लिसन टू मी. एक मिस्टेक आणि आपलं अख्खं लाईफ स्पॉइल होईल बच्चा.
प्लीज. अगं पण आपल्याकडनं मिस्टेक झाली ना मामा. मला खूप गिल्टी वाटतंय मामा. तुला नाही, आपल्याकडून कुठलीही मिस्टेक झाली नाही. चूक झालीच असेल ना तर ती त्या मूर्ख माणसाची. एवढी स्पीड नाही येते, गाडी समोरून दिसलं नाही त्याला, डोळे फुटले होते त्याचे. Idiot. पण मम्मा तो बिचारा तर रस्ता प्लीज, तू तर काहीही विचार करू नकोस. माझा एक, तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर रमा प्लीज. आणि काहीही झालं तरी आज जे काही घडलंय ते कोणाला काहीही सांगायचं नाहीये. प्लीज लक्षात ठेव. मला एक, आय नीड टू मेक अ कॉल. मला कॉल करायचा आहे. सो प्लीज. यांना इमिजिएट, यांना लगेच इमर्जन्सी वॉर्ड मध्ये न्या. डॉक्टर साहेब, अहो त्यांचा अपघात झालाय, गाडीने उडवलं त्यांना. तुम्ही त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करा ना. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेच ट्रीटमेंट सुरू करतो. पण ही ऍक्सिडेंट केस असल्यामुळे पोलिसांना कळवावं लागेल. हो, मी करतो पोलिसांना फोन, पण तुम्ही तातडीने उपचार. हॅलो, गोखले रोड पोलीस स्टेशन. प्लीज त्या काकांना बरं वाटू दे. ते काका ओके असू दे प्लीज. प्लीज. राघव पुरोहित कोण आहे तिथे? मीच आहे. मीच फोन केला होता तुम्हाला. ज्यांचा अपघात झालाय त्यांना आता इमर्जन्सी रूममध्ये घेऊन गेलो. तुम्ही यांचे कोण? पुतणे? अहो नाही नाही, मी त्यांना ओळखतही नाही. मी अपघाताच्या वेळेला तिकडे होतो म्हणून आपलं माणुसकी म्हणून घेऊन आलो इकडे. कमाल आहे, आजकाल कुणी कुणाच्या भानगडीत पडतच नाही ना. असा ऍक्सिडेंट बघितला की न बघितल्यासारखं करून निघून जातात. अहो नाही नाही, असं करून कसं चालेल? एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं ना. पेशंटला ऍडमिट केल्यानंतर सुद्धा तुम्ही इथेच आहात. हो, पण अपघात झाला तेव्हा नक्की काय घडलं ते सगळं मी बघितलंय. त्याची तुम्हाला माहिती द्यावी लागेल म्हणून थांबलो मी. थँक्यू मिस्टर पुरोहित. तुमच्यासारखा प्रत्येक नागरिक जर जबाबदारीनं वागला तर आमचं काम अगदी सोपं होऊन जाईल. बोला, नक्की काय बघितलंय तुम्ही? जागा वेळ व्यवस्थित आठवून सांगा. मी गोखले रोडवरून चाललो होतो माझ्या दुचाकीवरून. आणि साहेब, मी त्या गाडीचा नंबरही लिहून ठेवलाय. हा घ्या. अरे वा, म्हणजे गाडीचा ड्रायव्हर पटकन सापडणार. नाहीतर सीसी कॅमेरा शोधून त्याचे फुटेज काढण्यासाठी खूप वेळ गेला. तुमचं काम झालंय, आता तुम्ही जाऊ शकता. त्यांच्या मिसेसना फोन केला होता, त्या येईपर्यंत मी थांबतो, म्हणजे त्यांना एकटं नको ना सोडायला. हल्ली कुणी कुणासाठी इतकं करत नाही हो. अहो, मी काहीच केलेलं नाही आहे साहेब. आता अडचणीच्या वेळेला आपण एकमेकांच्या उपयोगी नाही पडलो तर काय अर्थ आहे ना त्या सगळ्याला. आज कदाचित तुम्ही एका माणसाचा जीव वाचवला आहे. आता आम्ही आमचं काम करू. ही क्लिअर हिट अँड रनची केस आहे. त्या ड्रायव्हरला आम्ही नक्कीच लवकर शोधून काढू. धन्यवाद सर. थँक्यू. चला.
मालिनी झाला का ग स्वयंपाक? काही मदत हवी असेल तर सांग. पूजाला पण नेमका आज उशीर झालाय बघ. काही करायचं नाही, सगळा स्वयंपाक झालाय. आणि राघवला आवडतात ना म्हणून छान पालकाची भजी करणार आहे. अरे वा. सगळी तयारी झाली आहे. तो आता आला ना की गरम गरम तळे. अगं पण तो अजून आला कसा नाही? हो ना. रोजची यायची वेळ केव्हाच टळून गेली आहे त्याची. फोन करून बघू का? म्हणजे विचारते ऑफिसमधून अजून निघाला की नाही निघाला. हा हो हो करा की. BFF नाही उचलत नाहीये तो फोन. फोन नाही उचलत. अहो निघाला असेल, स्कूटरवर असेल ना. स्कूटर चालवताना फोन कसा घेईल? बरोबर आहे. नाही आणि असंही ऑफिसमध्ये असला आणि कामात असला ना तर कुठे फोनकडे लक्ष असतं त्याचं. आई मी काय म्हणते, एकदा ऑफिसच्या नंबरवर करून बघता का? म्हणजे किती वाजता येणार ते पण कळेल आपल्याला. हा चालेल. गुलमोहर कंपनी. आता जायच्या टायमाला कोणाचा फोन आला? हॅलो हॅलो गुलमोहर कंपनी का? हा हा बोला. हा मी नाही म्हणजे राघव पुरोहित आहेत का हो? मी त्यांची आजी बोलते. नमस्कार आजी. पण राघव सर तर कवच निघाले. निघाले कधी? तरी बघा तास सव्वा तास झाला असेल. अगं बाई हो का? बरं बरं थँक्यू. हा ठेवते फोन. हा हा चला चला. अगं तास सव्वा तास झाला म्हणे त्याला निघून. हो का? एरवी तर 30-35 मिनिटातच येतो घरी. इतका वेळ कुठे गेला असेल हा मुलगा? पूजा अगं बरं झालं बाई तू तरी आलीस. आणि उशीर झाला तुला. कुठे गेली होतीस? मी ते मैत्रिणीकडे गेले होते. म्हणून लक्ष राहिलं नाही वेळेकडे. गप्पा मारण्यात रमली असणार. काही हरकत नाही. जा जा. मी हातपाय धुवून येते. हा पटकन. किती दिवस मी माझ्या घरच्यांशी खोटं बोलू. किती दिवस मी माझा आजार पण त्यांच्यापासून लपवून ठेवू. माझा आजार असाध्य आहे. कुणालाही सहन नाही होणार. माझ्या उपचारांचा खर्च कसा कसा माझ्या घरच्यांवर लागू. नाही लागू शकत. नाही नाही नाही. मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या घरच्यांना असं कर्जबाजारी झालेलं नाही बघू शकत. राघव तर मला वाचवण्यासाठी आकाश पाताळ एक करेल. पण मी माझं दुःख असं त्याच्यावर नाही लादू शकत. राघव आनंदात राहावा हीच प्रार्थना मी कायम केली आणि तीच करत राहीन. मी असं माझं दुःख नाही लादू शकत त्याच्यावर. त्यासाठी हे सत्य मला सगळ्यांपासून लपवून ठेवावंच लागेल. बाबा हा काय करताय हे? तुझी पत्रिका बघतोय. तुझ्या भविष्यात काय वाढून ठेवलंय ते बघायला नको का बाळा? पण मला माहितीये काय? माझ्या भविष्यात काय वाढून ठेवलंय ते मला माहितीये. हो हा धागा मला आणि राघवरावांना एकमेकांच्या खूप जवळ आणणार आहे. अहो कालच नाही का आपल्याला प्रचिती आली? प्रचिती? हो ना. अहो काल नाही का त्या उद्धट रमा परांजपेने दारू पिऊन जो काही धिंगाणा घातला होता ना घरात, त्यामुळे काय चिडले होते हो सगळे तिच्यावर. बघितलं ना तुम्ही? हो ते मात्र खरंय. पण गजानन भाऊजी खूप शांत होते. हा मला त्याचं आश्चर्यच वाटलं. नाही बाबा, ते शांत असल्यासारखे दाखवत होते फक्त, पण मनातून ते खूप भडकले असणार. त्या उद्धट मुलीने जो काही तमाशा घातलाय ना काल, त्यामुळे तिला यापुढे काही घरात कोणी उभं सुद्धा करणार नाही. बघा तुम्ही. अगं घरात
ती नाशकात जरी कुठे दिसली ना या पुरोहित मंडळींना तरी ते रस्ता बदलून निघून जातील. अहो तेच तर. आणि आपल्याला काय वाटत होतं की रमा आणि राघवरावांचं काहीतरी चाललंय ही भीती होती की नाही आपल्याला. पण बाबा मला काम आता परस्पर झालंय. त्या बावळट रमा परांजपेने स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारून घेतलाय बाबा. आता त्या मूर्ख रमा परांजपेचा पत्ता कट. मग मी काय करू? माझ्या डोक्यात नाही सगळं नाही जाते. हे किती हॉरेबल आहे. त्या काकांना काय झालं असेल? ते काका ओके असतील ना? त्यांना खूप काही लागलं नसेल ना? मग मला खूप टेन्शन एक मिनिट. काका कोण काका? कुठला काका? म्हणजे कोणी अनोळखी माणूस आहे त्याला तू काका म्हणणार आहेस का? तू अननोन माणसाबरोबर अशी इमोशनल अटॅचमेंट कशी करू शकतेस बेबी? ऑन प्लीज तू त्याचा विचार करू नको. मग असं कसं म्हणतेस तू? नाही विसरू शकत मी मम्मा. नाही जात ते माझ्या डोक्यातून. आपण काही चूक केलीच नाहीये त्याचा इतका विचार करायचाच कशाला? असं कसं म्हणू शकतेस तू मम्मा? अगं तो माणूस आपल्या कार खाली आला, त्याचा ऍक्सिडेंट झाला, तो आपल्यामुळे इंजर्ड झाला. आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं सोडून आपण त्याला रस्त्यावर असं सोडून निघून गेला मम्मा. मम्मा या सगळ्याला तू रिस्पॉन्सिबल आहेस. त्या माणसाला हॉस्पिटलला घेऊन जायचं सोडून तू त्याला रस्त्यावर सोडून कसं जाऊ शकतेस? लावण्यताई लावण्यताई काय आहे हा? आणि तशी डिरेक्टली आत कशी काय आलीस? मी आणि रमा पर्सनल काहीतरी बोलतोय दिसत नाहीये तुला? विचारता येत नाही? लावण्यताई पोलीस आलेत. आणि ते तुम्हाला भेटायचं म्हणतायत. पोलीस? हो. काहीतरी कुठल्या तरी ऍक्सिडेंट बद्दल तुमच्याशी बोलायचं असं सांगत होते. निरोप घेऊन झालाय ना? निघत. पण लावण्यताई पोलीस घरापर्यंत येण्या इतकं काय झालंय नक्की? त्याच नॉन ऑफ युअर बिझनेस. ओके जा. सांगितलेलं कळत नाही का तुला? प्लीज. ऐक ना बाबा, हे सगळं खूप हॉरेबल होऊन बसलंय. बाबा आपल्याला काहीतरी करा. पोलीस बोलणे झाले. रिलॅक्स बेबी, प्लीज रिलॅक्स. हे बघ, तू जर त्या पोलिसांसमोर अशी पॅनिक झालीस ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. शांत राहा. ओके? मी काय म्हणते तुला? शांत राहा. लुक ॲट मी. लुक ॲट मी. टेक अ डीप ब्रेथ. टेक अ डीप ब्रेथ. बेटर. गुड. ओके? आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण काही चूक केलेली नाही त्यामुळे तू पोलिसांना घाबरणार नाही. यू आर माय गर्ल अँड यू आर स्ट्रॉंग गर्ल. रमा, तुला कळतं मी काय बोलते? स्ट्रॉंग गर्ल. डोळे पोस. डोळे पोस. दॅट्स गुड. चल. आजी या. आजी आजी हेच आहे. ही तुमच्या पेशंटची बायको तुम्हाला शोधत आहे. तूच आणलंसणार आहे ना? हो मी चालतो. कुठे आहेत ते? तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्यांना सगळे उपचार वेळेवर मिळतात. तुझे भारी उपकार झाले रे, नाहीतर आज काय झालं असतं? तू देवासारखा धावून आलास रे, खरंच धावून आलं. आजी तुम्ही हात जोडू नका. हे बघा असं काही झालेलं नाहीये, पण कदाचित देवानीच मला तिकडे पाठवलेलं असावं आणि हा देव तुमच्या मिस्टरांना काहीही होऊ देणार नाही. त्यात ऑपरेशन थिएटरमध्ये पण काळजी करू नका, ते ऑपरेशन व्यवस्थितच होईल.
या तुम्ही बसा. मी लावण्याताईंना सांगितलं ते येतीलच, पण काय झालंय नक्की मला सांगायचं. बोला, मी लावण्य परांजपे. काय काम होतं? मॅडम ही गाडी तुमची आहे? हा गाडीचा नंबर तुमचाच आहे? हो. तुम्हाला चांगलंच माहिती आहे काय झालंय ते. भर रस्त्यात एका माणसाला उडवलं आणि तिथून निघून गेलात. काहीच घडलं नसल्यासारखं मला विचारताय काय झालं ते? एक मिनिट, तुमचा कदाचित गैरसमज झालाय काहीतरी. नाही, या नंबर प्लेटवरून आम्हाला यांचे डिटेल्स मिळाले. ही हिट अँड रनची केस आहे मॅडम. तुम्हाला खूप मोठी शिक्षा होऊ शकते. विलास राणे, इन्स्पेक्टर विलास राणे. या नंबर प्लेटवरून तुम्हाला माझं नाव तर कळलं, पण माझा नवरा कोण आहे हे तुम्हाला कळलेलं दिसत नाही. फेमस इंडस्ट्रियलिस्ट गिरीश परांजपे. त्या त्यांच्याच घरात उभे राहून तुम्ही त्यांच्याच बायकोवर विनाकारण आरोप करताय, आवाज चढवताय. तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या एका फोनने तुमची नोकरी जाऊ शकते. सॉरी मॅडम, म्हणजे मी फक्त केसची चौकशीच करायला आलो होतो. स्वतःचं स्वर ऐकलं? याच स्वरात माझ्याशी शांतपणे बोलायचं. सर प्लीज मला आधी सांगा, ज्या काकांना आमच्या गाडीचा धक्का लागला होता ते आता ओके आहेत ना? त्यांना फार लागलं नाहीये ना? हो, तुमच्या नशिबाने त्यांच्या जीवाला काय झालं नाही. ते जखमी झाले. ॲक्सिडेंट झाला होता, ते बघितलेलं त्या माणसाने तुमच्या गाडीचा नंबर लिहून घेतला. त्यानेच त्या म्हाताऱ्या सिक्युरिटी गार्डला हॉस्पिटलमध्ये नेलं, म्हणून त्याचा जीव वाचला. त्यांना वेळेत ट्रीटमेंट मिळाली. थँक गॉड. म्हणजे अजूनही अशी जबाबदार माणसं आहेत तर. कोण होता तो माणूस? आपल्याला काय करायचं आहे? त्या म्हाताऱ्याला ट्रीटमेंट मिळाली आहे ना, सो आपल्यासाठी दिस मॅटर एंड्स. ओके? नाही मॅडम, म्हणजे तो वॉचमॅन फार गरीब आहे. ओके 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 ओके. नाऊ आय गॉट इट. नाही, मला हे खरं तर आधीच लक्षात यायला हवं होतं की ह्या अशा माणसांना एक्झॅक्टली काय हवं. काय झालं डॉक्टर? ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि तुमच्या पेशंटच्या जीवाला कुठलाही धोका नाहीये. देवच पावला. आता यांना बरं वाटेल ना लवकर. हे बघा, त्यांच्या पायाला मल्टिपल फ्रॅक्चर्स होते, त्यामुळे त्यांना 6 महिने तरी चालता येणार नाहीये आणि त्यानंतर 3 महिने फिजिओथेरपी घ्यावी लागणार. अरे देवा. बरं, तर त्यांना भेटता येईल का? पेशंट थोड्या वेळाने शुद्धीवर येईल तेव्हा भेटा. हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद. जी काळजी करू नका. तुमचे मिस्टर शुद्धीवर येईपर्यंत मी थांबतो तुमच्यासोबत. मग तुम्हाला त्यांना भेटता येईल. बसा. ₹1,00,000.
त्या सिक्युरिटी गार्डच्या ट्रीटमेंटसाठी. ते त्याच्या हातात द्यायचं आणि विषय संपवायचे. लावण्यताई तुम्ही काय करताय हे? मामा मामा मला काय वाटतंय, आपण ना हे पैसे पर्सनली त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये जाऊन दिलेत तर, म्हणजे त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन बघता तरी येईल ना ते कसे आहेत ते. हा कम ऑन दीदी, आता म्हणालेत नाही त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली आणि इज ऑल राईट. सो आपण तिथे जाऊन आपला टाइम वेस्ट का करायचा है ना? हो हा इन्स्पेक्टर, तुम्ही यापुढे इथे येऊन आमचा टाइम वेस्ट केला नाही तर बरं. अहो मॅडम, त्या लोकांनी पोलीस कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे. काढून टाका. हा अहो, आणि ऐका ना, आज संध्याकाळी आपण सिटी क्लबमध्ये भेटतो जाऊ. आपण बोलूयात. ओके मॅडम, थँक्यू, येतो. बघितलंच बेबी, प्रॉब्लेम कितीही मोठा असू दे, पैसे भेटले ना, थोडेसे पैसे, की कितीही मोठा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह होतो. पण मम्मा मला अजूनही कळत नाहीये, फक्त पैसे देऊन आपली रिस्पॉन्सिबिलिटी कशी संपणार आहे? मम्मा अगं, आपण त्या माणसाला पर्सनली जाऊन हॉस्पिटलमध्ये सॉरी बोलायला हवं. त्याला आपल्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतोय. माझी रमा अशी नव्हती, तिलाही आतापर्यंत पैशाचीच भाषा कळत होती. ओ गॉड, त्या राघवनेच हिच्यात माणुसकीचं भूत आणलं. आता हिच्यासमोर सिंपतीचं थोडं तरी नाटक करायला पाहिजे. आय नो दॅट बेबी, आय नो दॅट सो वेल. मला खरंच खूप वाईट वाटतं, स्पेशली जेव्हा मला कळलंय की तो एक खूप गरीब सिक्युरिटी गार्ड आहे. आणि आय विश आपण त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटू शकलो असतो, त्यांची चौकशी करू शकलो. पण आपण जर असं केलं तर आपण एक मोठं मीडिया स्कॅन्डल इन्व्हाइट करू. आणि आय एम व्हेरी शुअर या ॲक्सिडेंटमध्ये तुझ्या डॅडचं नाव इन्व्हॉल्व्ह होईल, त्याचं नाव बदनाम होईल. डार्लिंग, असं झालेलं तुला आवडणार आहे? चालेल तुला? लावण्यताई, रमा पुढे तुम्ही हे मीडिया कॉन्ट्रोवर्सीचं कारण पुढे केलं, पण तुमचं स्वतःचं मन जाब विचारत नाही तुम्हाला? स्वतःच्या मनाला काय उत्तर द्याल? तू मध्ये का बोलतेस? जो आपला विषय नाही ना तिथे तोंड घालायचं नाही. राजू, चिल्ड गोवा ज्यूस आण माझ्यासाठी. लावण्याताई हे प्रकरण खूप लाईटली घेत आहेत. ते अंगाशी नाही आलं म्हणजे मिळवलं. त्या अपघाताला जो जबाबदार आहे त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.